आणि साथीला अनिकेत. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी एंडवर अक्षय, टीम काजलवीर. धन्यवाद. आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रगीताच्या वेळी शांत उभे राहिलात. खरं तर आपल्या देशाचे आन बान शान आपलं राष्ट्रगीत. आणि तुर्तास आम्ही एका विषयावर बोलत होतो. अर्थातच हा सामना म्हणजे पाहुण्यातला सामना आहे. सचिन विषे आणि त्यांच्या सासूरवाडीतील हे सगळे खेळाडू, काजलवीर, हेमंतजी तावडे आणि पुन्हा एकदा अजित पुत्रन सर या सामन्यासाठी ऑफिशियल्स. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत आमचे अभिजी सावंत. पहिल्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी एंडवर अक्षय, स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी सचिन विषे, अनिकेत नॉन स्ट्रायकर एंडला. 4 षटकांचा सामना आहे. मागील हे संपूर्ण सत्र सचिन विषेच्या नावावर आहे. सर जर टीम कांबारी संघाचा विचार केला तर पहिला चेंडू फेकण्यासाठी आहे अक्षय. जर्सी नंबर 17. 1 7 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू कट केला आहे. मिडॉनला पार करत चेंडू चाललाय सीमा रेषेकडे. पहिल्या चेंडूवर खणखणीत सनसनीत चौकार. सचिन विषेच्या बॅट मधून या वर्षामध्ये खूप साऱ्या धावा आल्यात. पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं आहे 4 धावांसाठी. 4 धावांनी श्रीगणेशा झालाय. स्कोर कार्ड सुरू झालंय टीम छत्रपती स्पोर्ट्स कांबारी संघाचं. नेक्स्ट बॉल. पॉवर प्लेचं षटक. पॉवरफुल कामगिरी होईल का? कट केला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल का सीमा रेषेकडे? 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा अगदी आरामात पूर्ण करत असताना धावफलक जाऊन पोहोचते 6 या अंकावर. टीम कांबारी संघाचा या संपूर्ण वर्षातील या सीझन मधील लेखाजोखा पाहिला तर चांगली कामगिरी झाली आहे. सचिन विषे या संपूर्ण सत्रात स्टार राहिलाय आपल्या टीमसाठी. नेक्स्ट बॉल. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न अपील झालंय. मात्र हेमंतजी तावडे आणि पुत्रन सर दोघांची करडी नजर आहे प्रत्येक चेंडूवर. आणि दोघांच्या पाठीशी खूप सारा अनुभव आहे. अनुभवाचा खऱ्या अर्थानं फायदा मैदानावर खेळाडूंना होत असतो. अंपायर अतिशय महत्त्वाची भूमिका या मैदानावर असते. नेक्स्ट बॉल. अक्षय टू सचिन. स्लॉटमध्ये घेण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील. ओ माय गुडनेस. चेंडू फेकी झाली. त्या ठिकाणी थोडंसं मिस कलेक्शन झालं. मात्र धावांचं कलेक्शन करण्यापासून थोडंसं परावृत्त ठेवलंय दोन्ही बॅटर्सला. पहिलं षटक कमबॅक केलंय अक्षयने देखील. 4 चेंडू झालेत. 6 धावा धावपलकर आल्यात. 1 चौकार, 1 डबल. ह्या षटकामध्ये जास्त धावा शोधावे लागतील टीम कांबारी संघाला. पॉवर प्लेचं षटक आहे. सचिन विषे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. यावेळी काय घडतंय काय बिघडतंय? अवे फ्रॉम द बॉडी पॉइंटला टार्गेट केलं जातं सातत्यानं. या ठिकाणी पुन्हा एकदा फेल ठरलेत सचिन विषे. लगातारचा 3रा डॉट बॉल. प्रेशर बिल्डअप केलाय. पहिल्या 2 चेंडूंवर 6 आल्या होत्या. मात्र अक्षयनं काय लाजवाब कमबॅक केलंय. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 1 मध्ये आणि या चेंडूवर मोठा फटका सर सचिन शोधेल यात काही शंका नाही आहे. मग या चेंडूवर धाव येणं अतिशय गरजेचं आहे टीम कांबारी संघासाठी. काजलवीर जबरदस्त क्षेत्ररक्षण सजलंय. यावेळी 1 कव्हरमधून चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतील मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन्स. या षटकाची सुरुवात 4 न शेवटही 4 न.
क्या बात आहे, सचिन ऑन फायर. मैदानाच्या रेलिंगच्या आतमध्ये कोणी यायचं नाही प्लीज, चला बाहेर या, रेलिंगच्या बाहेर उभं राहायचंय. पहिलं षटक संपलंय, षटक क्रमांक 1 समाप्त झाले. धावफलकावर 10, 10 ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. दुसरं षटक घेऊन कोण येते पाहूया. विनोदजी मसने यांचं शुभागमन झालंय आपल्या आयोजकांच्या वतीनं, स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला गोलंदाजी मार्कवर झालाय थोडा परिवर्तन आणि बॅटिंग एंडला देखील परिवर्तन. अनिकेत पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. करण गोलंदाजी मार्कवर. काजल विहीर संघाचा विचार केला तर काय षटकाचा विचार केला चांगलं ठरेल, कारण पहिल्या 2 चेंडूवर धावा आल्या, पुढचे 3 चेंडू डॉट गेले, अंतिम चेंडूवर पुन्हा 4 आल्या. सचिन विशेषच्या बॅटमधून 10 धावा. या सीझनमध्ये खूप साऱ्या धावा सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात आणि हे आणखी एक सिरीज सचिन खेळतोय. अनिकेत बॅकअप करावं लागेल मित्र. पहिला चेंडू कारण टू अनिकेत. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. अनिकेत टर्न केलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक असतील, एक घेतली आहे. चेंडू फेकी केला जाईल गोलंदाजाकडे. एक सिंगल. धावफलकावर 11, 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड. हे स्कोरबोर्ड खूप मोठं करावं लागेल कारण काजलवीर संघ देखील एक मातब्बर टीम आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यामध्ये माहीर आहेत. हे चांगली मोठी धावसंख्या उभी करायला लागेल. सचिनसाठी पुढचा चेंडू स्विच इट. मात्र मी म्हणेल खोदा पहाड निकला चुहा. या पद्धतीने चेंडू टर्न अँड ट्विस्ट. चेंडू मात्र दिशा बदलतोय आणि एक फक्त धाव त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्रामध्ये. पण फटका चांगला होता, सचिनचा विचार केलाय फटक्याचा, मात्र चुकीच्या दिशेला निघून गेला आणि तो जर सरळ आला असता तर 4 मिळाल्या असत्या. दुसरं षटक करण हाताळतोय. पहिल्या 2 चेंडून आल्या 2 सिंगल. धावफलकावर 12. अनिकेत स्ट्रायकर एंडला. थोडासा आपटला चेंडूला, मात्र चाललाय चेंडू, दिला फटका, बसलाय झटका. चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. 18 धावा धावफलकावर. क्या बात आहे. अनिकेतच्या बॅटमधून मी तर म्हणेल मागच्या 2-3 सिरीज अनिकेतची बॅट थंड आहे आणि या मैदान भेटेल का मोमेंटम. अनिकेतच्या बॅटमधून आलाय हा षटकार आणि नक्कीच संघर्षमय षटकार आहे. धावफलक फ्लाय झाले. जितका चेंडू उडाला तितकंच धावफलक देखील उडत 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 गेले. पोचले 18 या अंकावर. 18 रन्स. दुसरं षटक मार्गस्थ आहे. करणवर थोडा हल्ला चढवलाय. पहिल्या 3 वर आल्यात 8. पुन्हा एकदा आपटलाय चेंडू, चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतील. त्या ठिकाणी काय घडले पाहूया. फक्त आली आहे सिंगल. मी म्हणतो चेंडू सीमा रेषेपर्यंत गेलाय, तुम्हाला एकच मिळाली. अलॉंग दी कार्पेट गेला असता 2 मिळाल्या असत्या. खेळताना त्या देखील टेक्निक्स पाहिल्या पाहिजेत. गॅपमध्ये चेंडूला ढकलता आलं पाहिजे. सचिन विशेष स्ट्रायकर एंडला. हो यावेळी पुन्हा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक पॉइंटला. क्षेत्ररक्षक हो झाली चूक. चुकीला माफी नाही. सचिन विषयला जीवनदान. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल. जरी सिंगल असेल मात्र सचिन सारख्या इन फॉर्म बॅटरला जर तुम्ही अशा प्रकारे जीवनदान देत असाल तर पुढे येणारी वेळ सांगेल तुम्ही कॅच सोडलाय की मॅच. कारण धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या अंकावर. पहिल्या षटकात आल्या 10 आणि यातही आतापर्यंत आल्या 10. 5 चेंडू अगदी 10ची सरासरी. यावेळी चांगला फटका आहे. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत सिंगलच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. सचिनला माहिती आहे सर सलामत तो पगडी 50. आपली विकेट आपल्याला राखून ठेवावी लागेल. कारण धावबाद झाल्यानंतर काय होतं, सारंगपुरीची ती मॅच आठवली असेल तर धावबाद झाल्यानंतर काय तर मॅच देखील जातीये. सचिनला आलेला या सत्राचा अनुभव. 2 षटकं संपली आणि धावफलकावर 21, 10.50च्या सरासरीनं
पाहूया तिसरं षटक घेऊन कोण येत आहेत. काजळवीर संघाचं काय रणनीती ठरली आहे. कारण असं म्हणतात फर्स्ट प्लॅन युअर वर्क अँड देन वर्क आउट युअर प्लॅन. पहिल्यांदा प्लॅन करावा लागतो, नंतर तो प्लॅन वर्कआउट करावा लागतो. वर्कआउट होणं गरजेचं आहे. पाहूया कल्पेश येत आहेत गोलंदाजी एंडवर. काय प्लॅन झालाय या शॉर्ट मीटिंगमध्ये. दुसऱ्या षटकानंतरची शॉर्ट मीटिंग झाली आहे. संघनायकानं काहीतरी संदेश दिला असावा. धावा रोखाव्या लागतील, कारण हेच खऱ्या अर्थानं तंत्र आहे. कारण क्रिकेटमध्ये धावा रोखणं म्हणजे तुमचा प्राणवायू रोखण्यासारखा आहे. आणि धावा रोखल्या की फलंदाज चूक करायला भाग पडतात आणि मग फलंदाजांच्या चुकांमधून विकेट्स यायला सुरुवात होतीये. अजूनही ब्रेक थ्रो शोधतायत टीम काजलवीर. अजून एकही विकेट्स त्या ठिकाणी मिळाली नाहीये काजलवीर संघाला. गोलंदाज कल्पेश येत आहेत. तिसरं षटक सुरू होईल. जोशी नंबर 4. आमच्या कॉमेंट्री एंडनं पहिला चेंडू. कल्पेश टू अनिकेत. पहिला चेंडू. चेंडू चाललाय हवाई सफर और सिक्सर. क्या बात है. अनिकेतच्या बॅटमधून आला हा दुसरा षटकार. लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खिलाडी बनादर्शक सिक्सर. 6 धावा. कल्पेशवर हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवर सांगितलं अनिकेतनं अटॅक इज बेस्ट डिफेन्स. आणि हल्ला करणं हाच तर खरं संरक्षण आहे. आणि स्वतःला संरक्षित करत असताना संघाला मात्र सुस्थितीत घेऊन गेलाय. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 27 विदाउट लॉस. व्हॉट अ स्ट्रॉंग पोझिशन फॉर छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. मजबूत स्थितीमध्ये जात आहेत. सचिनला आज मात्र अनिकेतची चांगली साथ मिळते आहे. अनिकेतचा विचार केला तर वैयक्तिक 15 धावा. आणखी एक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक लॉंग मिड ऑनला क्षेत्ररक्षक. ओ माय गुडनेस. झेल क्रमांक 2 सुटतोय. मी म्हटलंय कॅच सुटते की मॅच. लेट्स सी व्हॉट हॅपन. पुढे काय घडेल. अनिकेतला दिलाय जीवनदान. 2 धावा. पुन्हा एकदा 17 धावांवर खेळतोय. आज झेल मला वाटलं सोपा करून घेतील का. कारण क्रिकेट आहे. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ क्रिकेट. क्रिकेटची डेफिनेशन आहे मित्रा, सोपा झेल कठीण करून सोडणं आणि कठीण झेल सोपा करून घेणं. इथे काय घडलंय. सोपा झेल कठीण करून सोडलाय. नक्कीच चेंडू यष्ट्यांच्या आसपास घरंगळत राहिलाय. धाव मिळणार नाही. पण मित्रांनो एक गोष्ट करूया. जेव्हा एक झेल सुटतो तेव्हा सगळे जे क्षेत्ररक्षक आहेत खेळाडू आहेत ते त्या ज्यानं झेल सोडलाय त्याला असं वाटतं किती मोठा अपराध झालाय. मग तर क्रिकेटमध्ये झेल सुटल्यानंतर तो अपराधच आहे. कारण त्यानंतर येणाऱ्या फक्त आणि फक्त बोनस धावा असतात. अनिकेत आणि सचिन दोनही बॅटर्सला एक एक जीवनदान दिलाय टीम काजलवीर टीमनं. विजय सर कदाचित जावयांवर दया दाखवली असेल. कल्पेश नेक्स्ट बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर तडाखा आणि येतोय आणखी एक बिगी सिक्सर. 6 धावा. यावेळी मात्र सज्ज होता त्या ठिकाणी अनिकेत. साम दाम दंडभेद. अनिकेत मात्र आलेल्या चेंडूला फक्त आणि फक्त सीमारेषा दाखवण्याचं काम करतोय. 23 त्याच्या वैयक्तिक. मला वाटतं त्या 3 गगनचुंबी षटकार आल्यापासून पहिल्या चेंडूवर ठोकला होता षटकार. त्यानंतर आले आणखी 2. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलंय तब्बल 35 या अंकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळी काय घडले बघा. काय घडलंय तर एक घोषांकित क्षेत्रात चेंडू गेलाय. 1 धाव मिळेल 22च्या रूपानं. आणि कुठेतरी थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असावा करणनं. तर या षटकात आले 2 षटकार. 5 चेंडूंवर आल्यात 15. अंतिम चेंडू आहे. पाहूया किती येतील. 36 झाल्यात. कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय सीमा रेषेकडे गॅपमध्ये. मग तर थोडा स्लो डाऊन झालाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतील डीपमध्ये. 1 घेतली 2 घेतली. ओ माय गुडनेस. आणि यावेळी 2-3 धावा पाहता पाहता पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपलंय आणि धावफलकावर 39. 13च्या सरासरीने 39 धावा. 39 ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. सगळ्यात महत्त्वाचा विकेटचा कॉलम अजूनही खाली आहे टीम काजलवीर.
ब्रेक थ्रू घ्यावा लागेल, विकेट घ्यावी लागेल. अंतिम षटक आहे, 39 तर झाल्यात. हा जर स्कोर 50 पार झाला तर मात्र थोडंसं अवघड जाईल. अशक्य नाही म्हणणार, मात्र अवघड जाईल, कारण क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही आहे. 2 कॅचेस सुटल्या टीम काजलवीर, विचार करावा लागेल. पण मी म्हणेल इट्स अ पार्ट ऑफ गेम अँड नाव हाऊ टू कम आउट इज आर्ट ऑफ गेम. यातून बाहेर पडावं लागेल, सुटलेले 2 झेल विसरावे लागतील आणि अंतिम षटकावर लक्ष ठेवावं लागेल. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 11 आणि या षटकात तब्बल 18 धावा. 18 खूप मोठं षटक ठरलंय त्या ठिकाणी कल्पेश. आणि आता अंतिम षटक घेऊन येतोय भावेश आणि अनिकेत मात्र 26 धावा वैयक्तिक, 10 चेंडू 26 धावा. नक्कीच गोलंदाजांचं अक्षरशः कर्दनकाळ ठरलाय. भावेश येतोय, अंतिम षटक हाताळेल. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा ए फॉर अनिकेत. पहिला चेंडू, चौथ्या षटकात झाली सुरुवात. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. पहिला चेंडू चाललाय, हवाई सफर आणि चेंडू निघून गेलाय सीमा पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या 6 धावांनी धावफलक जाऊन थेट पोहोचले 45 या अंकावर. 45 रन्स आणि काजळवीर संघाला टीम मीटिंग करायला भाग पाडणारा हा एक जबरदस्त षटकार. अनिकेतची बॅट आज मात्र तळपती आहे. 32 वैयक्तिक धावांवर खेळतोय अनिकेत. 11 चेंडू फेस करतोय. चेंडू घ्या प्लीज, आले तिथे. 32 वैयक्तिक त्याच्या संघाच्या 45. आज अनिकेतनं सचिनला तांगलंय, भाई थोडा रुक जा, मैं हूं ना. 3 4 षटकार ठोकलेत. एकूण इनिंगचा विचार केला तर 4 षटकार आणि 1च चौकार आहे. मात्र षटकारांची संख्या जास्त आहे मित्रांनो. हा शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये असंच काहीसं पाहायला मिळतं. काय घडलंय, चेंडू निघून गेलाय. बॅट आणि बॉल में संपर्क नाही. डॉट बॉल, खूप अंतराने आलेला हा डॉट. 4 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावफलकावर. सातत्यानं गाईड केलं जातं. भावेशला सातत्यानं कानमंत्र दिला जातोय. मात्र ॲक्च्युअली तिथे काय घडतंय तर गोलंदाजी अकॉर्डिंग टू क्षेत्ररक्षण होते का ते महत्त्वाचं आहे. यावेळी मात्र पंचांना आमच्याकडे पाहावं लागेल. हेमंतजी तावडे सांगतील येस इट्स अ वाईड. अवांतरची धाव त्या ठिकाणी धावफलकावर अंकित झाली आहे. 46 रन्स. स्कोर कार्ड मजबूत स्थितीत चाललंय. 4 षटकांचा सामना आहे मित्रांनो. 4 षटकांमध्ये 50 धावा म्हणजे थोड्या जास्तच, आणि तेही खाड्याचं मैदान असेल तर त्या खूप मोठ्या होतात. काही चली स्टँड की गली मेसेज गेलाय खाडे विद्यालयामध्ये. इट्स ह्यूज बिगी सिक्सर आणि अनिकेतच्या बॅट मधला 5वा गगनचुंबी षटकार. टीम अंबरजे वर्सेस टीम खुटगर, दोन्ही संघांमधला आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा 5वा आणि अंतिम सामना. चला दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकी कक्षाकडे या. जसं हे षटक संपेल तसं त्या ठिकाणी पुढच्या सामन्याची नाणेफेक होईल. दोन्ही संघांचे संघनायक बी रेडी फॉर टॉस. वैयक्तिक 38 धावा झाल्यात. अनिकेतच्या 5 गगनचुंबी षटकार. आज सचिन मात्र नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहून आनंद घेतोय. 52 धावा झाल्या धावफलकावर. 52. 3 चेंडू अजूनही शिल्लक. 60-62 दिसत आहे तिथून. अनिकेत थांबला तर जास्तही. लास्ट 3 लीगल डिलीवरीज रिमेनिंग. उड़ा दिया वाह खिलाड़ी लेकिन बनेगा दर्शक. गेंद गई फिर से एक बार. सिक्सर. सलगचा हा दुसरा षटकार आला. या षटकातील 3रा. 19 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 4 चेंडूंवर. क्या बात है. अनिकेत, सचिन 44 रन्स इंडिव्हिज्युअल फ्रॉम जस्ट 14. 14 चेंडू आणि 44 ती बहारदार खेळी. 1 मोर. 3रा सलगचा षटकार आणि वैयक्तिक 50 धावा बॅट उंचावायची. अनिकेत
आलाय फॉर्म मध्ये आणि डगआउट देखील त्या ठिकाणी टाळ्यांचा कड 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 कडाड. अक्षयजी मोहपे कल्याणवरून कॅश प्राइज लागले 500 रुपये या अर्धशतकासाठी. अनिकेत ऑन फायर 6-6-6. नेक्स्ट बॉल अंतिम चेंडू. यावेळी यस सिक्सर आणि सलगचा चौथा षटकार. ऋषी घरत यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. व्हॉट अ ब्लिस्टनिंग बॅटिंग परफॉर्मन्स. अनिकेत आज सचिनला सांगितलं भाई तुम रुक जा मैं हूं ना आणि काय बारदार खेळी. वैयक्तिक 56 आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 70 विदाउट लॉस. विकेट मात्र एकही मिळाली नाहीये. टीम काजलवीर खूप मोठा धावांचा डोंगर त्या ठिकाणी उभा केलाय. टीम छत्रपती स्पोर्ट्स कांबारे सांगितलं तुम्ही थोडं थांबा रे आम्ही आलोत. आणि अनिकेत सचिन नाबाद थांबत 70 धावा धावफलकावर 71चं लक्ष. 71 रन्स टू विन जस्ट फ्रॉम 24 बॉल्स. मी थांबतो तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026चा रणसंग्राम. कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडं परिवर्तन. आमचे साथी समालोचक वॉइस ऑफ सारंगपुरी शहापूर जयेश विदेसर. थँक्यू सो मच. हॅलो थँक्यू सो मच सर. पहिल्या फेरीचा 5वा आणि अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चला दोन्ही संघाचे खुडगर आणि त्यांच्या विपक्षात चला खुडगर आणि अंबरचे आणि या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी निमंत्रित करतोय विनोदजी बुवा म्हसणे साई पालखीचे अध्यक्ष. चला आपण या लगेचच नाणेफेक करूया या सामन्याची. 5वा सामना आहे आजच्या 3ऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा अंतिम सामना. एका बाजूला टीम अंबरजे तर दुसरीकडे टीम खुडगर. चला टीम खुडगर संघाचे संघनायक लवकर या इकडे. मान्यवर आलेत नाणेफेकी कक्षामध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स अंबरजे या संघाचं हे वर्ष देखील खूप छान राहिले. कामगिरी या सत्रातली चांगली आहे. समोर टीम खुडगर प्लीज हरी अप लवकर या मित्रांनो. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण सातत्याने अनाउन्समेंट करत असतोय कारण इनिंग ब्रेकमध्ये आपली नाणेफेक होणं गरजेची आहे. टीम खुडगर प्लीज रिपोर्टिंग करा. थँक्यू सो मच सर. तर जाऊयात मॅचमध्ये. निश्चितच अनिकेतची वादळी खेळी म्हणून वेळोवेळी मी क्रिकेटमध्ये सांगत आलोय की ज्यावेळेस तुमचा खरा फॉर्म चालू असतो ना त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्याकडनं झीळ सुटतात, ज्यावेळेस तुमच्याकडनं बॅटिंग होत नाही, ज्यावेळेस तुमच्याकडनं चांगली गोलंदाजी होत नाही त्यावेळेस स्वतःला सावरा आणि क्रिकेटची खऱ्या अर्थानं तदनंतर पुन्हा एकदा मजा घ्यायला सुरुवात करा. अनिकेत बॅट फॉर्ममध्ये होता, स्वतःला सावरलं. कारण म्हणतात ना की जखमी शेर जेव्हा होतो ना त्यावेळेस तो शिकार करायला थांबतो, स्वतःला थांबवतो आणि तदनंतर तो मात्र जेव्हा शिकार करायला सुरुवात करतो त्यावेळेस त्याच्या पदरामध्ये येतं ते यश. आणि निश्चितपणे ज्यावेळेस तुमचा बॅड फॉर्म चालू असतो ना त्यावेळेस स्वतःला सावरा, थांबा, पुन्हा एकदा नव्या उमेदीने मैदानाच्या आत उतरा आणि मैदानाच्या आत उतरल्यानंतर स्वतःची नवी ओळख पुन्हा एकदा तयार करा. हा आहे क्रिकेट मित्रांनो. टीम खुडगर प्लीज केव्हापासून वेट करतोय. मान्यवर आपले टॉस का बॉसमध्ये येऊन थांबलेत. आपण लवकर या. एक तर रिपोर्टिंग करा लगेचच कॉलिंग करा कारण वेळ होतोय. दुसऱ्या सामन्याला होती सुरुवात त्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला. पहिला चेंडू यावेळेस बघा काय कमालीचा चेंडू राहिलाय. जसा चेंडू टाकला गेला चेंडूला वळण दिलं गेलं. अमोलच्या माध्यमातून हा चेंडू पाहायला मिळतोय. अमोल विषय कांबाऱ्याचा हा गोलंदाज आहे. संघासाठी गावासाठी खेळत असताना
व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील अमोलचा दबदबा राहिलाय, परंतु अनिकेतनं स्वतःला या मॅचमध्ये सिद्ध केलं. 16 चेंडू 50 धावांची खेळी, थँक्यू सर. 56. अनिकेतजी साळवी, अभिजितजी साळवी, आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचे. अभिजितजी साळवी. बाईचा इशारा येतोय. अजितजी पुत्रन सर यावेळेस आपण त्यांना पाहतोय ज्या पद्धतीनं पंचांच्या भूमिकेमध्ये लाजवाब कामगिरी राहिली आहे. धर्मवीर चषकामध्ये देखील या पंचांनी स्वतःचा रुतबा जलबा दाखवला आणि यावेळेस या मॅचेसमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय शरद बांडे स्मृती चषक 2026चं हे नियोजन पाहायला मिळत आहे. काय कमालीचा बॅटिंग, जबरदस्त. अनिकेतनं स्वतःला सिद्ध केलं, स्वतःला थांबवलं, परंतु स्वतःला थांबवत असताना खेळ मात्र थांबवला नाही आणि संघाला यावेळेस देत असताना 16 चेंडूमध्ये 56 धावा. टीम कुटगर आणि जो झेल सोडला होता आणि ते जीवन संजीवनी प्राप्त झाल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं. टीम कुटगर प्लीज लवकर या. नक्कीच या ठिकाणी विनोदजी मसने, साई पालखीचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्या टॉस का बॉसमध्ये उपस्थित आहेत. चला टीम कुटगर बी लवकर लवकर या, नाणेफेकी होईल. थोडं नियम आहेत आपल्या स्पर्धेचे. नाणेफेक केली जाते. स्वर्गीय शरदजी भांडे दोन्ही संघांना हे दाखवलं जातं. एक बाजूला शरद भांडे पारंपरिक निर्णय आहे. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोकाल? 30-35 पर्यंत रोखू. चांगली क्षेत्ररक्षण करा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील देतो. खूप शुभेच्छा. सामना ऑन आहे. थँक्यू सो मच. जाऊया कॉम बॉक्स मध्ये जोडले गेलेत आमचे साथी समालोचक जयजी विदे सर. टीम कुटगर संघाने नाणेफेक जिंकली आणि निर्णय घेतला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. थँक्यू सो मच सर. जाऊयात मॅचमध्ये. काय कमालीचा यावेळेस गोलंदाजी देखील होतीये. अमोल विषयीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं फलंदाजी केली त्या पद्धतीनं प्रत्युत्तर देत असताना समोरील टीम काजलवीर टीम यावेळेस मात्र पाठलाग करत असताना कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते. कारण प्रति षटकार तुम्हाला मात्र धावा बनवणं गरजेचं बनलंय. प्रत्येक चेंडूवरती मात्र विकेट येणं गरजेचं बनलंय. समीकरण आहे 20 चेंडू 70 धावा. स्वप्नील एक गुणी खेळाडू खऱ्या अर्थानं, तो देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला पाहायला मिळतोय. आवडते खेळाडू आणि त्यांची नावं मात्र वारंवार आमच्या माध्यमातून घेतली जातात. कारण केवळ बॅटिंग बॉलिंग करून तुम्ही हिरो होत नसता मित्रांनो, तर मैदानाच्या आज ज्यावेळेस तुम्ही तुमचा आदर्श दाखवता खेळ त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं टीमच्या माध्यमातून वारंवार त्यांची नावं घेतली जातात. हो, यावेळेस फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. स्वप्नील विषय यावेळेस चेंडूवरती येतोय. स्वप्नील जाधव चेंडू रोकेल. एक सिंगल घेतली गेली आहे. अमोल पहिलं षटक मार्गस्थ असताना चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 गडी बाद केलाय या 5 चेंडूंमध्ये. अनिल देखील एक चांगला खेळाडू आहे. नेहमी सपोर्ट करत असतो संपूर्ण टीमला आणि यावेळेस मैदानाच्या आत 30 यार्डमध्ये कामगिरी करत असताना चांगला चेंडू राहिलाय. निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक पहिलं यावेळेस समाप्त झालंय. एक 22च्या रूपाने धाव आली आहे, एक बॅटनं धाव आली आहे. म्हणजेच गोलंदाजानं आतापर्यंत केवळ 1 धाव खर्च केली आहे. धावफलकावरती 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 71 धावांचा पाठलाग करत असताना काहीशी सुरुवात काजलबीर टीमकडनं खराब पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 2 येतोय. यावेळेस मात्र आलाय वैभव. करून दाखवावं लागेल.
चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण धावफलकावरती धावा 69 बनवायच्या. तर जुनी 18 चेंडूंमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थांबवलं गेलं यावेळेस, परंतु एक सिंगल मात्र थांबू शकले नाहीयेत. एक सिंगल आली आहे. बॅटकट यावेळेस इशारा येतोय पंचांचा, सिंगल धाव. अजितजी पुत्रन सर, हेमंतजी तावडे सर पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅचमध्ये आपण त्यांना पाहतोय. आणि आपण पाहतायत स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026चं हे भव्य दिव्य नियोजन. उडवलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. गौरव यावेळेस फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला कॅरी करतोय झेल. आणि फलंदाज पंकज बॅक टू द पवेलियन. सुरुवात करत असताना मात्र मोठ्या फटक्यांची गरज असताना यावेळेस मात्र अमोलनं कामगिरी केली. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं देखील चांगली गोलंदाजी केली. तदनंतर आलेला वैभव हा देखील सांगतोय तोच दरारा, तीच दहशत आणि तीच नजाकत दाखवत असताना चांगली गोलंदाजी. इनेट क्रमांक 4 वरती यावेळेस बॅटर नवीन मैदानाच्या आत एंटर झालाय रवींद्र. मॅच थोडीशी दूर जात असताना काजलवीर टीमच्या विपक्षात, कारण धावफलकावरती धावा मात्र मजबूत बनवायच्या होत्या. 71 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती केवळ 3 धावा आणि 2 गडी बाद. उडवलाय चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला, क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स ओव्हर द रो आलेला हा संघर्षाचा निनाद करणारा चौकार आलाय. यच नेमाडे 45 कॅफेचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनिकेतसाठी परभणी आली आहे. ज्या अनिकेतनं 16 चेंडूंमध्ये 56 धावा कुठल्या, त्या बॅटिंगसाठी त्याला मात्र तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच यश जी नेमाडे 45 कॅफेचे प्रोप्रायटर. मॅच बॉल आलेला आहे, चला मॅच बॉल घ्यायचंय. अनिकेतच्या बॅटमधनं तब्बल 8 षटकार आले मागील इनिंगमध्ये. बॅटिंग करत असताना जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आणि सचिननं त्याला साथ दिली. उडवलाय चेंडू यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये सचिन विषे मिसफील्ड पाहायला मिळते. यावेळेस झेल सुटलाय. एक धाव. निश्चितपणे सचिन विषय जणू काय सांगतायत की झेल मात्र नकारे घेऊ, सासूरवाडी आहे, थोडी सरी क्यू करा. अनिकेतनं मात्र थोडी पण क्यू केलेली नाहीये. 8 षटकार ठोकले. काय जबरदस्त फटकेबाजी अनिकेतच्या माध्यमातून झाली. अवे फ्रॉम द बॉडी यावेळेस पंचांचा इशारा येतोय. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळतो. पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. दोन्ही हात समांतर, धाव आळी अवांतर. उडवलाय चेंडू, उडन खटोला, जाके गिरा मैदान के बाहर, ये लगा सिक्सर. तेरा चेंडू 56चं समीकरण. शॉर्ट अँड पुल केलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. उडवलाय अनिल आहे. यावेळेस देखील सांगतोय सचिन काळजी करू नको, सासूरवाडीची काळजी आम्ही देखील घेऊ. स्वतः सचिनने झेल सोडला. आता मात्र अनिल हे क्षेत्ररक्षक जर बघायला गेलात तर कमालीचे आहेत. अनिल सचिनकडे पाहतोय. सचिन मॅच झाल्यानंतर भेट मला. 12 चेंडू 55 धावा. मनावरती मात्र कोणी खेळाडूने काही घेऊ नका, कारण आम्हाला घरी जायचंय. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू
अजितजी पुत्रन सर सांगतायत पुन्हा एकदा वाईट चेंडू आलाय. कुठल्याही प्रकारचा प्रेशर दबाव नसताना तुम्ही जर अशा प्रकारचे वाईट चेंडू टाकत असाल तर मात्र क्रिकेटमध्ये कुठेतरी चुकी करताय. आता मात्र चांगला चेंडू राहिलाय आणि आम्ही क्रिकेटमध्ये वारंवार सांगत असतो सोनवळे सर की तुम्ही प्रति ओव्हर टाकत असताना 6 चेंडू टाका. भले त्या 6 चेंडूमध्ये 2 षटकार आले तरी चालतील. त्या षटकाला आम्ही मात्र चांगलं षटक म्हणून संबोधतो. उडवलाय चेंडू, ये लगा उडन खटवला. अभी स्वप्नील की बारी है. आता मात्र स्वप्नील सांगतोय की चुकी करणार नाहीये. टिपलाय झेल. स्वप्नीलला हा दुसरा झेल टिपला आहे. एक लॉंग ऑन बाउंड्री लाईनला आत्ताचा टिपलेला झेल आणि एक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला टिपलेला झेल या आधीचा. परंतु फर्स्ट अटेम्प्टमध्ये कॅरी करत नाहीये, सेकंड अटेम्प्टमध्ये कॅरी करतोय हा क्षेत्ररक्षक स्वप्नील जाधव. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीम पूर्णपणे या मॅचमध्ये मजबूत पकड, मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. कारण 24 चेंडूमध्ये 71 धावांचा टार्गेट आणि तो टार्गेट मात्र कंप्लीट करत असताना काजलबेरी टीम पूर्णपणे यावेळेस मात्र पत्ते एकामागे एक पडत असताना धर्मवीर चषकामध्ये खऱ्या अर्थानं रेकॉर्ड्सची खऱ्या अर्थानं जबरदस्त मांदी पाहायला मिळाली. कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार, मिडन ओव्हर 3 विकेट, 8 रनांवरती संघ ऑलआउट देखील झाला. हे सर्व रेकॉर्ड आम्ही लिहून ठेवलेत अगदी हृदयामध्ये. आणि जबरदस्त रेकॉर्ड म्हणजे आकाश भगतच्या बॅटमधनं आलेला विनिंग षटकार आणि साई स्पोर्ट टीम विजयी. आणि समोर कोण तर शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर हा असताना तो षटकार ठोकला गेला. हे संपूर्ण रेकॉर्ड्स आहेत धर्मवीर चषकामधले. उडवलाय चेंडू, यावेळेस मात्र सिंगल के सिवा आपको कुछ नहीं मिलेगा. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. ये भी उड़न खटोला था कि मैदान की वजह से केवल एक ही रन मिलेगा. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगल के सिवा अभी भाई कुछ नहीं मिलेगा. सचिन बस हो गया. 7 चेंडू 52 धावा विजयासाठी. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळत होता. 38 मध्ये चेंडू रोखला गेलाय. या चेंडूवरती काही मिळत नाहीये. निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि धावफलकावरती केवळ 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काजलबेरी टीम. नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 4 पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील 3रा दिवस या स्पर्धेचा आणि 71 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीमच्या वतीनं. पाठलाग करत असताना आता मात्र 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि काजलबेरी टीमला विजयासाठी 52 धावांचं लक्ष. 6 मध्ये 52ची गरज असताना आमचा आवडता क्रिकेटर स्वप्नील जाधव आलाय षटक क्रमांक 4 मध्ये. अगदी संघावरती परिस्थिती कुठलीही असू द्यात हा गोलंदाज मात्र स्वतःवरचा विश्वास जागृत करून गोलंदाजी करत असतो. अगदी कटर बॉलरसाठी माहीर. या पहिल्या चेंडूवरती लिडिंग एज होती. यावेळी चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. सर निश्चितपणे सांगोल की 2022 मध्ये आम्ही 21-22 मध्ये ज्या वेळेस कांबारे टीम बघत होतो 2 टीम एका गावामधनं खेळत होत्या. परंतु आता मात्र ज्या वेळेस या स्पर्धेमध्ये 2 टीम एक होताना आम्ही जेव्हा पाहतो खऱ्या अर्थाने याची देही याची डोला पाहिला हा विश्वाचा सोहळा आणि हा क्रिकेटचा सोहळा रंगताना आणि कांबारे टीम
त्यानंतर एकत्र झाल्यानंतर किती पारितोषिकं आणली आहेत हे जर तुम्हाला शंका असेल तर जाऊन एकदा विचारा त्यांना. हा जज्बा आहे, हा रुतबा आहे, ही एकी आहे खऱ्या अर्थानं टीमची. समीकरण आहे 3 चेंडू 50 धाबा. उडन खटवला आलेला हा षटकार, परंतु मॅच मात्र पूर्णपणे यावेळेस फिरताना पाहायला मिळतीये छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीमच्या पक्षामध्ये. कारण आता मात्र केवळ औपचारिकता. हा फटका देखील चांगला होता परंतु लेट, खूपच लेट. दोन चेंडू 44 धावा. ए बाबा, 22चा चेंडू असावा लागेल. यावेळेस देखील कमबॅक करताना स्वप्नील जाधव, अंबरजे विपक्ष खुडगर असा हा नेक्स्ट सामना असणार आहे. जो निर्णय घेतला गेलाय त्याची अंमलबजावणी देखील त्वरित करा. मला वाटतं खुडगर टीमनं टॉस विन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. नेक्स्ट बॉल स्वप्नील शेवटचा चेंडू घेऊन जाईल. एक चेंडू 44चं समीकरण. आणि जबरदस्तरित्या यावेळेस मात्र या मॅच मध्ये आपला जलवा दाखवला तो मात्र अनिकेत विशे, मॅन फ्रॉम कामवारे. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीम या मॅच मध्ये अगदी दिमागदार आणि जबरदस्तरित्या आपला विजय संपादित करत असताना या दोन्ही टीम्सला असतील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि निश्चितच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द हिरो. बघा आपण स्कोर समरी पाहूयात. 16 चेंडूमध्ये 56 धावा. अगदी जबरदस्त फलंदाजी करणारा अनिकेत ठरला मॅन ऑफ द मॅच आणि त्याला साथ दिली 8 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी साकारणारा सचिन विशे या फलंदाजानं. आणि तब्बल 71 धावांचा टार्गेट ठेवला गेला. पाठलाग करत असताना रवींद्रच्या बॅटमधनं 7 चेंडूमध्ये 13 धावा आल्या.